वारी पूर्ण झाली म्हणजे कशी कशी कसा भाव पोचो माहिती का? ऐका. जरी जाता आत्मा पुरा निरोप माझा घेऊन जा. जरी जाता आत्मा पुरा निरोप माझा घेऊन जा. एक वेळेस वारी चुकली तरी चालेल, पण आमचा निरोप मात्र बाळूमामाला गेला पाहिजे, म्हणजे गेला पाहिजे. निश्चित महाराज बाळूमामांचं नामस्मरण केलं, पण बाळूमामांचं नामस्मरण केल्यानंतर कोणाला काय मिळालंय अशी एखादी घटना आहे का जे आम्हाला पटवून द्या की ज्याला बाळूमामानं मदत केली. ऐकून जा. एकदा बाळूमामांची मेंढर कर्नाटक प्रांतामध्ये चरत होती आणि एका धनगराला समजलं बाळूमामांची मेंढर उद्या आपल्या शेतामध्ये येत आहेत आणि त्या धनगरावरती 1000 रुपयाचं कर्ज होतं. त्याला समजलं बाळूमामांची मेंढर आपल्या शेतामध्ये येत आहेत. बाळूमामा दयागण आहात, बाळूमामा कल्पवृक्षाचं झाड आहेत. बाळूमामा प्रत्येकाची इच्छा पूर्ती करतात म्हणजे करतात. 1000 रुपये मागितले तर बाळूमामा आपल्याला देतील म्हणजे देतील. वाट बघत बसला तो आणि वाट बघत असताना सायंकाळी बाळूमामाची मेंढर त्याच्या शेतामध्ये आली आणि ज्यावेळेस शेतामध्ये मेंढर आली त्यावेळेस तो मामांच्या चरणावरती नतमस्तक झाला. मामा, ओ मामा, मी असा अमुक अमुक तमुक तमुक आहे, काय रे काम आहे मामा? 1000 रुपयाचं माझ्यावरती कर्ज आहे. अनेक प्रयत्न केले पण कर्ज काही फिटत नाही. मामा, तुम्ही दयागण आहात, प्रत्येकाची इच्छा तुम्ही पूर्ण करता. मामा, 1000 रुपयाची गरज आहे, ती पूर्ण करायला. पण ऐका बरं का, मामांचा स्वभाव जेवढा प्रेमळ ना तेवढा रागीट पण बरं का. पुढे अजून बोलून जाईल, कुणाच्या बी नादी लागायचं पण मामाच्या ती चुकीच नाही. तिथे ज्याने ज्याने मामाला काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला त्याला मामाने शिक्षा दिली म्हणजे दिली. मी तुम्हाला पुढे तसं सांगत जसं जसं मला टाइम मिळेल, जसं जसं मला वेळ मिळेल तसं, पण मला आधी हा दृष्टांत पूर्ण करू द्या. अरे पैका काय झाडाय पिकतो का? अरे कष्ट करावं, राबावं, शेतामध्ये काम करावं, मग पैसा मिळवावा. पण बघा बरं का मामा, अहो लय प्रयत्न केले, लय पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला पण पैसा काही टिकत नाही. मामा, एवढ्या वेळेस या धंद्यावरती कृपा करा. ही जमीन कोणाची रे? विशाल दादा त्यांना सांगितलं माझी. माझे या जमिनीला काय म्हणतोस? काळी आई म्हणतो. काळी आई म्हणतो. मग आजपर्यंत आईचा इतिहास आहे. आईनं आजपर्यंत आपल्या लेकराला कधीच उपवाशी ठेवलं नाही. आई स्वतः उपवाशी राहील पण आपल्या लेकराची भूक भागवल्याशिवाय राहणार नाही. अरे आई ना, मग हो आईच्या चरणावरती नतमस्तक झाला काळी आईच्या. आणि मामानं आपल्या हातातली काठी घेतली आणि 3 वेळा जमिनीत रोवली. 3 वेळा जमिनीत रोवल्याबरोबर जमीन दुबंगली आणि त्यातून पैशाचं गाठोडं वरती आलं. पैशाचं गाठोडं वरती आल्यानंतर मामानं सांगितलं तुला जेवढं पाहिजे तेवढं घे. त्यानं 1000 रुपये भरतील एवढे मोजले आणि 1000 रुपये झाल्यानंतर काय केलं असेल? सगळं गाठोडं घेतलं असेल का फक्त 1000च घेतले असतील? त्याचं जाऊ दे, आपण असतो तर आपण काय केलं असतं? महाराज ते काय सांगावं लागत का? गाकडे डायरेक्ट घरी पळावलं असतं, बरोबर ना? म्हणजे तुम्ही तीच केला नसतं, मी काय ब्रह्मचारी का? मी बी तीच केलं असतं, बरोबर आहे ना? आपण गाकडे पळवलं असतं म्हणजे पळवलं असतं, पण त्यानं तसं नाही केलं. 1000 रुपये भरतील एवढे नाणे घेतले. मामाला सांगितलं मामा बस 1000 रुपये झाले. अरे पाहिजे तर घे अजून, तुझ्याच जमिनीतलंय. नकोय मामा, बस आता इथून पुढे प्रामाणिकपणे कष्ट करेल, पैसा कमवेल आणि त्याच्यावरती काय करेल? उदरनिर्वाह करेल. पण मला एक सांगा, आता मामा ते गाठोडवरती आणलंच आहे तर मामानं पुढे दुसऱ्यावरती उपकार करायसाठी ठेवायला पाहिजे का नाही? मग मामानं पुढे नेलं असेल का काय केलं असेल? पुढे नेलं असेल काय? मामानं तसं नाही केलं. मामानं सांगितलं हे ऐक, तुझ्या हाताने त्या गाठोड्याला पुन्हा गाठण बांध. पुन्हा मामानं 3 वेळा काठी जमिनीत रोवली आणि 3 वेळा काठी जमिनीत रोवण्याबरोबर पुन्हा जमीन दुबकली आणि आहे असं गाठोडं पुन्हा जमिनीमध्ये गेलं. ही धनगराची इच्छा जर पूर्ती कोणी केली असेल ना तर ती संत सद्गुरू बाळूमामांमुळे झाली. म्हणजे मामा इच्छा पूर्ती
करतात म्हणजे करतातच, फक्त आमची भक्ती काय पाहिजे, आमची श्रद्धा मामावरती पाहिजे. महाराज अजून एक